तुम्ही त्याच्यासाठी ट्रान्सजेंडर या शब्दाला ऑक्सफर्डने अधिकृत मराठी शब्द दिलेला आहे. पारलिंगी. माझ्या जन्मजात सामाजिक ओळखीला नाकारत माझ्या अंतरंगातल्या ओळखीसहित माझं अस्तित्व सिद्ध करणारी मी पारलिंगी, ट्रान्सजेंडर. म्हणून पारलिंगी हा शब्द वापरा. ज्यांच्या थेसिसचा पहिला शब्द असेल ना तृतीयपंथी, गाईडला पत्र द्या RSC कमिटीला की असं असं आहे, त्याच्यामुळं तिथलं तृतीयपंथी काढून पारलिंगी वापरतो आहे. वापरू नका. समतेची लढाई आणि त्यातल्या त्यात भाषेतला बायसनेस ज्यावेळी आपण बाजूला करू त्यावेळी सामाजिक पातळीवरची इक्विलिटी प्रस्थापित करण्यासाठीचा संघर्ष खऱ्या अर्थाने मोठा होईल. नाहीतर मग काय होईल की बरोबर आहे की नाही, देव सकाळी ऑनलाईन पंचामृताने आपण पवित्र झाले का फिलिंग मध्ये असतो. पंचामृताने कोणी पवित्र होत नाही, कारण तासाभराने त्याच्यात मरणाचे बॅक्टेरिया असतात. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणून मी म्हणेन की थर्ड जेंडर नाही, ट्रान्सजेंडर आय एक्सेप्ट इट. मी ट्रान्स आहे, थर्ड नाही. मी तृतीय नाहीये, मी पारलिंगी. म्हणून पारलिंगी हा शब्द आपण वापरूया. लिंग समानता, लैंगिक अभिव्यक्ती असेल, समता आणि समानता याच्याकडे जात असताना आपल्याला दोन पातळ्यांवर विचार करावा लागतो. कारण जगभरातल्या धर्मव्यवस्थेकडे, समाज व्यवस्थेकडे आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जगभरातल्या धर्मांची उत्पत्ती ही ज्यांना ओठाच्या वर काळ्या भरगच्च विषय येतात त्यांनी केली आहे, म्हणजे पुरुषांनी केली आहे. आणि पुरुष हे भयंकर डेंजर प्राणी आहे. सॉरी मी असं नाही, मी लिंगभेद वगैरे करत नाही. पण सत्ता हातात ठेवण्यासाठी पेट्रियार्की जितकी साबूतपणे, अगदी सावधगिरीने पावलं टाकते तितकं कुणालाही जमत नाही. म्हणजे मेट्रियार्कीला मारत पेट्रियार्कीने कधी आपलं वर्चस्व मोठं केलं. कारण मी तुळजाभवानीच्या हद्दीत उभी आहे. तर एकेकाळी तुळजाईचं असलेलं पठार आणि कवड्यांवर होणारा व्यवहार, परडीनं आणि परसूनं दिलं जाणारं दान, वाण आणि समान वाटपाचं तंत्र हे कुठे बाजूला गेलं आणि सोन्याचं नाणं, तांब्याचं नाणं आलं आणि कुठे तुळजाई बाजूला पडली हे लक्षात आलं नाही. हे पेट्रियार्कीची चालाखी आहे. पेट्रियार्कीच्या चालाखीनं सांस्कृतिक दमनाची एक विशेष अशी परंपरा उभी केली. त्यामध्ये ज्या बायका आहेत, खास करून माझ्या फेमिनिस्ट बायकांना समजावून सांगते की ज्या फेमिनिस्ट मैत्रिणी आहेत ना त्या भयंकर असतात. त्यांचं कसं असतं माहितीये का, संध्याकाळचे 6 वाजले ते येतील, मला जाऊन स्वयंपाक करायचा. अगं ही बाया फेमिनिस्ट आहे. कुठं गेलं तुझं फेमिनिझम? तुला 6ला किचनच्या वट्याजवळच उभं राहायचं आहे. यातच तुझ्या स्वातंत्र्याची जर ही भूमिका मांडलेली असेल तर नको करूस ना लढाई लढायची. मातीची गरज आहे, सारव पोता रांगण रांगव, हे की नाही, असं कर. हे सगळं जे आहे ना हे खूप सिस्टमॅटिकली डिझाईन केलं गेलंय आणि या डिझाईन मधून बाहेर पडणं ही खरी लढाई आहे. आणि त्यामुळे आपल्याला लिंग समानता, लैंगिक अभिव्यक्ती या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. यातल्या किती जणांना जेंडर हा कन्सेप्ट खरंच क्लियर है? सॉरी हर्षिनी, बट मैं पूरा मराठी में बात कर रही हूँ क्योंकि ये जो कंप्लीट क्राउड है ना इट्स ऑल मराठी. सो हिंदी में ज्यादा बात करूंगी, ये सोलापुर वाले तो इनको परेशानी होती. सो किती जणांना जेंडर हा कन्सेप्ट क्लियर आहे? जेंडर म्हणजे काय? असा हात वर करायचा, सरळ करायचा, एक बोटने दाखवायचं. उस भीड़ में हम भी थे वाले नहीं हूं मी आहे. 1 2 मागं कोण आहे? 2च जणांना जेंडर हा कन्सेप्ट क्लियर आहे. बाई रिसर्च पेपर 80 आलेत, काय करावं आता? जेंडर हा कन्सेप्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, सिमॉन म्हणते जशी बाई जन्माला घातली जात नाही ती घडवली जाते, तसंच तुमच्यावर लादलेलं तुमचं लिंग, अर्थात तो तुमचा लिंग भाव आहे. आपल्याकडे पद्धत आहे, डॉक्टर केबिनच्या बाहेर येतो आणि दना बधाई हो बेटा हुआ है, बधाई हो बेटी हुई है. मी म्हणते काही गरज नाहीये. ठरवू द्या वयाच्या 14व्या 15व्या वर्षी त्याच्या शरीरामध्ये असलेली जी जनुकीय रचना आहे त्या जनुकीय रचनेच्या ऍक्टिव्हेशन मोड नंतर कळायला लागतं की होज आय एम, मला कळतंय ना मी काय आहे. तर मग त्यावेळी त्याला सेल्फ डिक्लेरेशन करू द्या. बाबांनो, तुम्ही ज्यावेळी लागता तर त्यावेळी, म्हणजे दी सेकंड सेक्स मध्ये सिमॉन म्हणते, आणि त्यावर आमच्या मैत्रिणी कमला बस्तीने, ज्या आमच्यात आता नाहीये, कमला बस्तीन म्हणायच्या की आमच्याकडे छोटे छोटे निकष है कि खड़ा होकर यूरिनरी डिस्पोजल किसने करना है, लड़के ने, और बैठकर किसने करना है, लड़की ने. यहाँ से हम तय करने लग जाते हैं कि ये किस जेंडर से डिसाइड है.
भाई एक अरे बाबा एक नैसर्गिक क्रिया आहे, उभ्याने असो की बसून असो ती कुणीही करू शकतं. पण हे सगळंच्या सगळं लादण्याची जी प्रक्रिया आहे ती लादण्याची प्रक्रिया यातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. आणि म्हणून जेंडर हा कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करावा लागेल की जन्मतः कुणीही स्त्री नसतो, कुणीही पुरुष नसतो. तुमच्या शरीराला असलेलं विशेष जननेंद्रिय हे तुमची लिंग धारणा ठरवू शकत नाही. कारण मगाशीच आपण आपल्या एका मानसशास्त्रातल्या मैत्रिणींनी पेपर प्रेझेंट केला, त्यावेळी तिने सांगितलं की तुमच्या मेंदूच्या डाव्या बाजूला ग्लेडिल ग्रंथीमध्ये केमिकल लोचा होतो आणि केमिकल लोचा डिसाईड करतो. माझ्या भाषेत केमिकल लोचा, सॉरी टू से, इथे मानसशास्त्राच्या प्राध्यापक बसलाय, मी मानसशास्त्रवाली नाही, मी मराठीवाली आहे की नाही. त्यामुळे केमिकल लोचा डिसाईड करतो आणि मग तुमचं ते जेंडर वगैरे सगळं क्लिअर व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला ही जेंडर ही कन्सेप्ट आपल्या जगण्यात व्यवहारात समजून घ्यावी लागेल. आपल्याकडे ना हलकं वागणारा, हलकं, मी सॉफ्टली आणि जेंटली वागणारा पुरुष म्हणते, मी बाईला पुरुष म्हणत नाही. बाईनी असंच वागावं असं नाहीये, बाई देखील रांगडी असू शकते. आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने असलेल्या विद्यापीठामध्ये बसलेलो आहोत, है की नाही. बाई देखील रांगडी असू शकते, मर्दानी नाही, रांगडी, मर्दानी नाही. मर्दानी म्हटलं की परत पेट्रियार्की, की गडी असतो असा म्हणून गड्यासारखी. मर्दानी म्हटलं म्हणजे काय होतं, मग परत पेट्रियार्की, की मर्दा असा असतो, बाई त्याचं अनुकरण करते म्हणून मर्दानी. मर्दानी नाही, रांगडी. रांगडं असणं हा शरीराचा गुणधर्म आहे. आणि त्यामुळे रांगडं असणं, जसं बाई असू शकते तसा पुरुषही एखादा सॉफ्ट आणि जेंटल असू शकतो. तो हलकेच हवेत हात असा फिरवू शकतो. त्याला बोलताना असं करायची सवय असते. पण आपल्याकडे लागलीच काय, पाहिलं का बायले चाल, पाहिलं का हेमल्या, तुमच्याकडचा शब्द आहे हेमल्या, बुळ्या, है की नाही. अजून एक